वीराच्या भव्य दरबारात पुरुषांचे पराक्रमी राजे अभिमन्यू आणि त्यांच्या स्वतःच्या राजकुमारीचे मिलन साजरे करण्यासाठी जमले. विविध राज्यामधील कुलीन लोक पहाटेच्या वेळी आले. त्यांच्या आसनांची भव्य रचना केली गेली, महा सजवल्या गेल्या आणि धुपाच्या गोड सुगंधाने भरल्या गेल्या. या तेजस्वी सभेच्या मध्यभागी मत्स्यचा राजा विराट त्याच्या सन्माननीय अतिथी द्रुपदासह बसला. ओलाम आणि कृशासह पृथ्वीवरील आदरणीय शासकांनी त्यांचे वडील वासुदेव यांच्यासह त्यांची जागा जवळ घेतली. खोलीची छाननी करत असताना कृष्णाचे डोळे चमकले. प्रत्येक उदाच चेहऱ्यावर त्याची नजर रेंगाळली. तो बोलणारच होता तेव्हा त्याला सभेमध्ये एक उदास मनोवृत्ती स्थिरावलेली दिसली. पराक्रमी वीरांनी नजरेची देवाणघेवाण केली. त्यांचे डोळे कृष्णावर लक्षपूर्वक केंद्रित केले तेव्हा दैवी राजकुमार शब्दांची एक चित्रफित विणू लागला, ज्यामुळे त्यांना स्मरण आणि प्रतिबिंबेच्या जगात आणता आले. प्रिय मित्रांनो, कृष्णाचा आवाज कुरकुरांच्या पलीकडे उठला. जे काही घडले आहे ते तुम्ही सर्वजण जाणता आहात. गुणी राजा युधिष्ठिराला स्वलाच्या मुलाने कसे फसवून पराभूत केले आणि त्याला त्याचे राज्य सोडण्यास कसे भाग पाडले गेले. पांडवांनी 6 आणि 7 वर्षे जंगलात कष्ट सहन केले. त्यांची दुर्दशाग्रस्त सुद्धा अतूट होती आणि आता या 13व्या वर्षात ते अपरिचित आहेत. इतरांची सामान्य क्षमतेने सेवा करत आहेत. कृष्णाचे शब्द एखाद्या आव्हानासारखे हवेत लटकत होते, जणू ते त्यांच्या शब्दांच्या वचनाचा विचार करण्याचे धाडस करत होते. युधिष्ठिर आणि दुर्योधन या दोघांनाही काय शांती आणि समृद्धी देईल, काय धार्मिकता आणि औचित्य कायम ठेवेल आणि सर्वांच्या संमतीने काय मिळेल हे ठरवणे तुमच्यावर अवलंबून आहे. सभासद राहिली. त्यांच्या चेहऱ्यांवर चिंता आणि चिंतन यांचे मिश्रण होते. कृष्णाने पुढे म्हटले. त्याचा आवाज सहानुभूतीने भरलेला होता. धृतराष्ट्राच्या पुत्रांनी युधिष्ठिराला त्याचे योग्य राज्य लुटण्यासाठी काही दाखवले नाही. त्याचे भाऊ अर्जुन आणि इतर युद्धात स्वतःच्या शौर्याने जे जिंकले होते त्याशिवाय काहीही मागत नाहीत. कृष्णाच्या शब्दांनी पांडवांवर झालेल्या अन्यायाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. त्याचा शेवट करत असताना कृष्णाचा मोठा भाऊ वासुदेव त्याच्या आसनावर उठला. त्याचे डोळे कौतुकाने चमकले. मी माझ्या धाकट्या भावाच्या शब्दांना श्रद्धांजली अर्पण करू शकतो. त्याने आदराने भरलेल्या त्याच्या आवाजात सुरुवात केली. त्याचे भाषण विवेक आणि सद्गुणाबद्दल आदराने चिन्हांकित केले गेले आहे. देशात आणि निपक्षपाती भावना दर्शवते. सभेला टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांचे ध्येय कृष्णाच्या शब्दांचे गांभीर्य प्रतिबिंबित करत होते. या भव्य वातावरणात विविध राज्यातील सरदारांनी वेढलेले युधिष्ठिर आणि त्याच्या भावांचे भवितव्य आधातरी लटकले होते, जे शांतता आणि सौहार्द आणण्यासाठी जमलेल्या सभेच्या शहाणपणाची वाट पाहत होते. एकत्र जमलेल्या लोकांसमोर बाळदेव उभा असताना समास्थळावर सूर्य मावळत होता. त्याच्या शब्दांचा भार सभागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत घेऊन त्याचा आवाज हवेत उसळला. तुम्ही सर्वांनी गडच्या मोठ्या भावाचे भाषण ऐकले आहे. त्याने सुरुवात केली. त्याच्या डोळ्यांनी गर्दीला तातडीच्या भावनेने स्कन केले. सद्गुण आणि विवेकाने वैशिष्ट्यीकृत भाषण, जे युधिष्ठिर आणि राजा दुर्योधन दोघांनाही शांती देईल. बांधव बोलत असताना त्याच्या शब्दांनी कुंतीच्या 2 मुलांचे चित्र रेखाटले, जे त्यांच्या शत्रूसाठी त्यांचे अर्धे राज्य अर्पण करण्यास तयार होते. धृतराष्ट्राच्या मुलांनी अर्धे राज्य सोडून द्यावे त्याने घोषित केले आणि आमच्या स्वभाव आनंद करा की भांडण इतके समाधानकारकपणे सोडवले जाऊ शकते. त्याच्या विनवणीमागे प्रामाणिकपणा लक्षात घेऊन दमाव त्याच्या प्रत्येक शब्दावर लटकला. पण सर्वांनाच बलदेवाच्या शब्दांची खात्री पटली नाही. विरोधी पक्षाने चांगले वागले तर शांत आणि आनंदी होणाऱ्या पराक्रमी व्यक्तींबद्दल बोलताना सावलीतून एक आकृती बाहेर आली. तो ऋषीचा शूर मुलगा दुर्योधनाचा निष्ठावान मित्र होता. त्याने तीव्र फटकारात बलदेवाच्या भाषणाचा निषेध करताना त्याचा चेहरा रागाच्या भरात वळला. हा काय मूर्खपणा आहे, तो तिरस्काराने किंचाळत ओरडला. तुम्हाला असे वाटते का की आपले अर्धे राज्य सोडून देऊन आपण शांततेत जगू शकू? आम्ही मजबूत हाताने सिंहासन ताब्यात घेतले आहे आणि ते सहजासहजी सोडले जाणार नाही. दुर्योधनाचा मुलगा उंच उभा असताना जमाव शांतपणे पाहत होता. त्याचे डोळे दृढनिश्चयाने चमकत होते. बळदेवाने सिनीच्या मुलाची अभिव्यक्ती शांततेने ऐकली. त्याची अभिव्यक्ती अतूट होती. त्याला माहीत होते की शांततेचा मार्ग सोपा नसेल, परंतु त्याला विश्वास होता की तो प्रयत्न करण्यायोग्य आहे. चला आपण एक संदेशवाहक पाठवूया, त्याने सुचवले.
जो आदराने भीष्म आणि द्रोणाला अभिवादन करेल आणि विचित्रवी याच्या मुलाला नम्रतेने बोलेल, बाणदेवाच्या योजनेमागील शहाणपण लक्षात घेऊन जमावाने सरमतीने कुरकुर केलीसभा विखुरत असताना बाणदेवाच्या शब्दांचा भार हवेत लटकत होता. शांततेसाठीच्या त्याच्या विनंतीचे उत्तर मिळेल का, किंवा पुन्हा एकदा युद्धशक्तीचा विजय होईल का, केवळ वेळच सांगेल. परंतु एक गोष्ट निश्चित होती, कुरु आणि पांडवाचे भवितव्य अनिश्चितपणे दळपण्यात अडकले होते. सभेच्या मैदानाच्या एका कोपऱ्यात बाळदेवाचे शब्द दुर्योधनाकडे नेण्यासाठी एका दूताची निवड करण्यात आली. लढणाऱ्या गटांमध्ये शांतता आणण्याचा निर्धार करून तो आपल्या प्रवासाला निघाला. तो उंच टेकड्यांमधून आणि हिरव्यागार जंगलातून जात असताना तो आपल्याबरोबर उज्ज्वल भविष्याची आशा घेऊन गेला. संदेशवाहक हस्तिनापूरच्या प्रवेशद्वारावर पोहोचला, जिथे दुर्योधनाची निष्ठावान प्रजा त्याचे स्वागत करण्यासाठी वाट पाहत होती. तो आपला घोडा उतरवून राजवाड्याकडे गेला. एका गरमागरम सभेमध्ये सत्यकी उंच उभा होता. त्याचे शब्द विश्वासाने टपकत होते. त्याने सद्गुणी राजा युधिष्ठिरच्या सुटीवर प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्या वक्त्याकडे थेट नजर टाकली. तुम्ही तुमच्या अंतःकरणाने सांगितल्याप्रमाणे बोलता, तो म्हणाला. त्याचा आवाज ठाम पण निर्दयी नाही. तुमचे शब्द तुमच्या आत्म्याचे स्वरूप प्रतिबिंबित करतात. सत्यकीच्या डोळ्यांनी खोलीवर नजर फिरवली. त्याच्या सभोवती जमलेल्या लोकांचे चेहरे घेतले. त्याला शूर आणि बलवान माणसे दिसली. त्यांची अंतःकरणे धैर्य आणि निष्ठेने भरलेली होती. आणि मग त्याला इतर घाट लोक दिसले, ज्यांची अंतःकरणे भीती आणि फसवणुकीने भरलेली होती. झाडावरील दोन फांद्यांप्रमाणे त्या एकाच मुळापासून वाढल्या, परंतु एकाने फळ दिले तर दुसरा सुकला. सत्यकीची नजर वक्त्याकडे वळली. त्याची अभिव्यक्ती अतूट होती. तो म्हणाला, मी तुझ्या शब्दांचा निषेध करत नाही, पण जे शांतपणे त्यांचे ऐकतात त्यांचा मी निषेध करतो. युधिष्ठिराविरुद्ध इतक्या धैर्याने बोलणाऱ्या तुला बोलण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते? तो थांबला. त्याचा आवाज आणखी तीव्र झाला. सत्यकीला राजाविरुद्ध खेळल्या गेलेल्या फासेच्या खेळाची आठवण झाली. चतुर खेळाडूंनी या खेळात अकुशल असलेल्या युधिष्ठिराला आव्हान दिले होते आणि फसवणुकीने जिंकले होते. असा विजय न्याय्य मानला जाऊ शकतो का? सात्यकीने विचारले. त्याचा आवाज सभेमध्ये सर्वत्र वाजत होता. त्यांनी राजाच्या प्रामाणिकपणाचा, नियमांचे पालन करण्याच्या त्याच्या इच्छेचा फायदा घेतला नाही का? जेव्हा तो बोलत होता तेव्हा सात्यकीचे विचार स्वतः युधिष्ठिराकडे वळले. राजाने जंगलात राहण्याच्या त्याच्या अभिवचनापासून मुक्त होऊन आपली कर्तव्ये पूर्ण केली होती आणि आता त्याला त्याचे पूर्वजांचे सिंहासन परत मिळण्याचा अधिकार आहे. आणि तरीही त्याने स्वतःला नम्र केले. जो त्याचा अधिकार आहे त्यासाठी भीक मागत हे कसे होऊ शकते? सात्यकीने मोठ्याने विचारले. आपल्या शत्रूंसमोर भीक मागणे हे अपवित्र आणि कुप्रसिद्ध नाही का? शांत झाली. जणू काही सात्यकीचे शब्द आत बुडण्याची वाट पाहत होती. मग त्याच्या आत एक तीव्र निर्धार जळत असताना त्याने घोषित केले, मी युधिष्ठिरासाठी लढेन. ज्यांनी सिंहासन बळकावले आहे त्यांना विलोनी करण्यासाठी मी माझ्या धारदार बाणांचा वापर करेन. जर त्यांनी ज्ञानी राजाला नमन केले नाही तर त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना परिणामांना सामोरे जावे लागेल. यमप्रदेशाना अजून भीम, धृष्टद्युम्न आणि जुळे भाऊ नकुल आणि सहदेव यांच्याविषयी बोलताना सत्यकीचे डोळे प्रखर प्रकाशाने चमकले. या योद्ध्यांचा प्रतिकार कोण करू शकेल? त्याने त्याच्या दृढ निश्चयाने भरलेल्या आवाजात विचारले. आम्हाला जो अधिकार आहे त्याच्यासाठी जन्मापासून युधिष्ठिराला असलेल्या सिंहासनासाठी आम्ही लढू. अंतिम घोषणेसह सात्यकीने त्याच्या नशिबावर आणि त्याला विरोध करणाऱ्यांच्या नशिबावर शिक्कामोर्तब केले. जसा सूर्य खांद्यावर उगवला, द्रुपद त्याचा पराक्रमी मित्र अर्जुनासोबत सल्लामसलतीसाठी बसला. कौरवांविरुद्धच्या आगामी युद्धाची चर्चा करत असताना हवा चिंतेने भरलेली होती. दुर्योधनाने सिंहासन सोडण्यास नकार दिल्याचे सांगत असताना द्रुपदाचे डोळे अरुण झाले. त्याचा आवाज दृढ झाल्यावर अजून द्रुपद म्हणाला, हे स्पष्ट आहे की दुर्योधन तर्कबुद्धीला बळी पडणार नाही. त्याचे वडील धृतराष्ट्र आपल्या मुलाच्या प्रेमामुळे आनय होऊन या मूर्खपणात त्याचे अनुसरण करतील आणि भीष्म, द्रोण, कर्ण आणि शकुनी सर्वजण त्यांच्या स्वतःच्या कमकुवतपणामुळे प्रभावित होतील. अविवेकता, मूर्खपणा किंवा दुष्टपणा अर्जुनाने लक्षपूर्वक ऐकले आणि द्रुपद पुढे म्हणाला, वज्रवाच्या शब्दांनी मला मार्गदर्शन केले आहे आणि मला विश्वास आहे की आपण त्याच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. परंतु दुर्योधनाशी व्यवहार करताना आपण त्याला सौम्य शब्दांनी फसवू नये.
तो द्वेषाने ग्रासलेला माणूस आहे आणि फक्त कठोर उपाय त्याच्यापर्यंत पोहोचती द्रुपद आपल्या आसनावरून उठला. त्याचे डोळे दृढ निश्चयाने चमकले. आपण युद्धाची तयारी केली पाहिजे. आपल्या मित्रांना साले धृष्टकेतू, जयसेन आणि केकेनचा राजकुमार यांना संदेश पाठवा. त्यांना त्यांचे सैन्य गोळा करू द्या, जेणेकरून आपण एकत्र कौरवांचा सामना करू शकू. तो बोलत असताना पूर्वेकडील सागरी किनाऱ्यावरील सैन्याला एकत्र आणण्यासाठी संदेशवाहक पाठवण्यात आले. भद्रत हादिके अवका आणि मल्लांचा राजा राल्यांची यादी पुढे गेली. वृहंत सेनबिंदू वालिका मुदसकेश सुपस्व सुवाऊ पौरव कर्णवेस दिला विधर्म दुर्जय जनतोक रुक्मी झेंदेस आशात वायुवे पूर्वपारी भुईते देवका आणि एकल्या त्याच्या मुलांसह पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यावरील राजांची नाणी सांगितली जात होती. शिवमूर्ती कमोज कोचिका जयसेन आणि 5 नद्यांच्या भूमीचे शासक. आणि शेवटी द्रुपदाचा आवाज आला आणि त्याने डोंगरा भागातील लोकांची नावे ठेवली. जानकी सुशर्मन मानमन पोटीवत्सक दृष्टकेतू पौन दंडधारा वत्सेन अपराजित दिशा सयनिमर वासुम आणि भाऊ. जेव्हा सूर्य आकाशात वर चढत होता तेव्हा द्रुपदाचे शब्द आव्हानांसारखे हवेत लटकत होते. ही आमची योजना असू द्या. चला या राजांना संदेश पाठवूया, जेणेकरून ते आमच्या सामील होतील. विराटाच्या राज्यावर सूर्य मावळत होता. त्याने गजबजलेल्या शहरावर एक उगा नारिंगी प्रकाश टाकला होता. राजा विराट एक न्यायी आणि शहाणा शासक त्याच्या भव्य सभागृहात उभा होता. त्याच्या भोवती त्याचे सल्लागार आणि सरदार होते. पुचेवशी आणि सल्लागार कृष्ण त्याच्या समोर उभा होता. त्याचे डोळे शहाणपणाने चमकत होते. महाराज, कृष्ण म्हणाला की जग सोमका जमातीच्या प्रमुखास पात्र आहे आणि पांडूचा मुलगा युधिष्ठिर याच्या अतुलनीय सामर्थ्याच्या हित संबंधांना चालना देण्यासाठी गणना केली जाते. जेव्हा आपण राजकीय मार्ग शोधतो तेव्हा हे आपले पहिले कर्तव्य आहे, अन्यथा वागणारा माणूस मोठा मूर्ख ठरेल. कृष्णाचे शब्द मुत्सद्देगिरी आणि चातुर्याने भरलेले होते, परंतु त्याच्या शात पायाखाली तातडीची आणि उद्देशाची भावना जळत होत्याचा विराट लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या डोळ्यांनी कृष्णाचा चेहरा कधीच सोडला नाही. त्याला माहित होते की शहालाभशी केवळ स्वतःसाठीच लढे तर पांडवांसाठी बोलतो, ज्यांना कृष्णसमवेत भव्य विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केले गेले होते. पण आता लग्न संपल्यानंतर घरी परतण्याची आणि जर अंतःकरणाने वेळ आली होती. कृष्ण पुढे म्हणाला. त्याचा आवाज स्थिर आणि आश्वासक होता. हे दोन्ही पक्ष एकमेकांशी कसेही वागले तरी कुरु आणि पांडू या दोघांशी आमचे नाते समान आहे. तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही लग्नाच्या निमित्ताने इथे आमंत्रित केले गेले आहे. लग्न आता साजरे झाले आहे. चला आपण आनंदाने घरी जाऊया. तो थांबला. त्याचे डोळे आणखी काहीतरी शोधत असल्यासारखे खोलीची छाननी करत होते, पण तो पुढे म्हणाला. आपले कर्तव्य स्पष्ट आहे. पांडवांच्या हितासाठी आपण कुरूला संदेश दिला पाहिजे. जर धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन न्याय अटी व शांतता प्रस्थापित करत असेल तर कुरु आणि पांडू यांच्यातील बंधुभावाला कोणतीही इजा होणार नाही. पण जर त्याने नकार दिला तर आपण इतरांना आपल्या मदतीसाठी बोलावले पाहिजे. कृष्णाचे शब्द आव्हानांसारखे हवेत तरवले, ज्यामुळे शंका किंवा संकोचाला जागा उरली नाही. राजा विराटने गंभीरपणे मान डोलावली. त्याचे मन तयार झाले. त्याला माहित होते की त्याच्या राज्याचे भवितव्य आणि देशातील सत्तेचे संतुलन अधातरी आहे. सौम्य स्मिताशाने त्याने कृष्णाला त्याच्या अनुयायांना आणि नातेवाईकांना घेऊन परत द्वारकामध्ये पाठवले. ते निघून जात असताना राजा विराट युधिष्ठिर आणि त्याच्या भावांकडे वळला, जे हे दृश्य पाहत होते. चला आपण युद्धाची तयारी करूया. त्याचा आवाज स्थिर आणि दृढ होता. राजा विराट म्हणाला, आपण आपले सैन्य गोळा केले पाहिजे आणि क्रूर लोकांविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आणि त्यासर तयारी उत्साहाने सुरू झाली. सर्व राजांकडे दूत पाठवले गेले आणि राजा द्रुपद, राजा विराट आणि पांडवासह सैन्यात सामील झाला. गोळा होणाऱ्या सैन्याची बातमी पसरताच देश उत्साहाच्या आणि भीतीच्या वातावरणाने भरून गेला. पृथ्वीवरील शासक दोन्ही बाजूंना गर्दी करत होते. त्यांची कंतकरणे भादस्त होती. द्रुपदाच्या दरबारात शहाणा आणि आदरणीय गाजात एक गंभीर चर्चा झाली. द्रुपदाने त्याच्या विद्वान ब्राह्मण पुजाऱ्याची भेट घेतली, जो त्याच्या अपवादात्मक समज आणि वयासाठी प्रसिद्ध होता. मोठ्या महत्वाच्या विषयावर सल्ला देण्यासाठी पुजारीला बोलावणे गेले. द्रुपद म्हणाला, सर्व सजीवांमध्ये जे हुशार असतात ते श्रेष्ठ असतात आणि बुद्धिमानांमध्ये पुरुषांना विशेष स्थान असते. पुरुषांमध्ये दोन जन्मलेले लोक वेगळे असतात, ज्यांनी पवित्र संस्कार पार केले आहेत
आणि ज्ञान प्राप्तीसाठी स्वतःला समर्पित केले आहे तो थांबला. त्याचे डोळे पुजारीवर लक्षपूर्वक केंद्रित केले. पूज्य महोदय, तुम्ही समजूतदारपणाच्या शिखरावर आहात. द्रुपद पुढे म्हणाला, तुमचे वय आणि शिक्षण हे केवळ तुमच्या बुद्धीशी जुळते आहे. जे महान शुक्रा किंवा अंगिरसचा मुलगा बृहस्पतीची स्पर्धा करते. तुम्हाला मानवी स्वभावाचे सखोल ज्ञान आहे, ज्याचा पुरावा म्हणजे धृतराष्ट्र पुत्र दुर्योधन आणि पांडवांचा थोर राजा युधिष्ठिर यांच्या खऱ्या चारित्र्याची तुमची समजल्यानंतर द्रुपदाने युधिष्ठिरच्या पत्नाला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा खुलासा केला. धृतराष्ट्राला पूर्ण माहिती होती की चाकोनीने सद्गुणी राजाला फसवले. हास्य खेळताना त्याच्या भोसकपणाचा गैरफायदा घेतला. विदुराने इशारा दिल्यानंतरही धृतराष्ट्राने आपल्या मुलाच्या सल्ल्याचे पालन करणे निवडले आणि अशा प्रकारे पांडवांची त्यांच्या योग्य राज्यातून फसवणूक झाली. द्रुपद गंभीर भावनेने पुरोहिताकडे वळला. जर तुम्ही धृतराष्ट्राला नीतिमत्तेचे शब्द बोललात तर तुम्ही त्याच्या सैनिकांची मने जिंकार. विदुरही तुमच्या शब्दांचा वापर करून भीष्म, द्रोण आणि कृपा या कौरवांच्या निष्ठावंतांच्या विरोधात जाईल. जेव्हा अधिकार विभाजित होतील आणि लढणारे लोक हतबल होतील तेव्हा आपले शत्रू पुन्हा पाय रोवण्याच्या संधीचा फायदा घेतील. द्रुपदाचे डोळे दृढनिश्चयाच्या संकेताने चमकले. तुम्ही पांडवांचे राजदूत म्हणून हस्तिनापूर या कुशलगडला गेलेच पाहिजे. पुष्य आणि जय यांच्या आश्रयाखाली तुम्ही निघाल तेव्हा तुम्ही युधिष्ठिरच्या पुत्रांच्या कल्याणाला चालना देऊ शकाल. द्रुपदाच्या शब्दांनी प्रभावित होऊन पुजारी उद्देशाने आपल्या मोहिमेवर निघाला. प्रत्येकजण राजकारण आणि मुत्सद्देगिरीच्या तत्वांमध्ये पारंगत असलेल्या शिष्यांच्या चमूसह तो प्रवास करत होता. जेव्हा ते हस्तिनापुराकडे जात होते तेव्हा विद्वान ब्राह्मण आशेच्या भावनेने भरून गेला की तो कौरवांमध्ये हृदय परिवर्तन घडवून आणू शकेल आणि देशाला न्याय मिळवून देऊ शकेल. हा प्रवास प्रदीर्घ आणि कठीण असेल, पण द्रुपदाच्या शब्दांनी पुजाऱ्याच्या हात आग पेटवली होती. त्याला माहित होते की त्याचे काम सोपे नाही, परंतु तो दृढनिश्चयी होता. द्वारका शहरात येणाऱ्या युद्धाविषयी विविध देशांच्या राज्यकर्त्यांना माहिती देण्यासाठी दूत पाठवण्यात आले. दरम्यान कुंती आणि पांडूचा मुलगा अर्जुन आपल्या साथीदारासह द्वारकामध्ये निघाला होता. जेव्हा ते अनर्थ या सुंदर शहरात पोहोचले तेव्हा त्यांना कृष्ण झोपलेला आढळला. हस्तिनापूरचा राजकुमार दुर्योधनाने खोलीत प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ अर्जुन आला. अर्जुन बेडच्या मागच्या बाजूला उभा राहिला, झुकला आणि त्याचे हात जोडले. जेव्हा कृष्ण जागे झाला तेव्हा त्याने प्रथम अर्जुनाकडे नजर टाकली आणि नंतर त्यांच्या प्रवासाबद्दल चौकशी केली. शुभेच्छांची देवाणघेवाण केल्यानंतर कृष्णाने त्यांना त्यांच्या भेटीचा उद्देश विचारला. दुर्योधनाने प्रसन्न चेहऱ्याने कृष्णाला संबोधित केले आणि म्हटले की येणाऱ्या युद्धात मदत करणे त्याला योग्य आहे. त्याने कृष्णाला आठवण करून दिली की ते दोघे मित्र आहेत आणि तो प्रथम द्वारका येथे आला होता. अर्जुन त्याच्या मागे शांतपणे उभा होता आणि हे दृश्य पाहत होता. कृष्णाने उत्तर दिले की जरी दुर्योधन खरोखरच प्रथम आला असला तरी त्याने अर्जुनाला त्याच्या आधी पाहिले होते. योग्यतेच्या नियमानुसार वर्षामध्ये कनिष्ठांना पहिली पसंती असायला हवी होती. म्हणून कृष्णाने नारायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 10 कोटी गोक्षकांचा एक मोठा दळ त्यांच्यापैकी एकाकडे पाठवण्याची आणि त्याची बाजू घेण्याची तयारी दर्शवली. तो आपल्या हात खाली ठेवून दुसऱ्याकडे जाईल. कुंतीचा मुलगा धनंजय याला प्रथम निवडण्याचा अधिकार देण्यात आला. काही विचारविनिमयानंतर त्याने कृष्णाची निवड केली, ज्याने युद्धभूमीवर न लढण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे दुर्योधनाने नारायणांचे संपूर्ण सैन्य स्वतःसाठी निवडले. ज्यावेळी दुर्योधनाला ते दुर्जय सैन्य मिळाले त्यावेळेस तो कृतवर्मनाकडे गेला आणि त्याला आपला पाठिंबा मिळवून दिला. नंतरच्या व्यक्तीने त्याला अक्षोहिणी क्रमांकाचे सैन्य दिले. या नवीन सैन्यासह हस्तिनापूरचा राजकुमार नव्या आत्मविश्वासाने पुढे निघाला. दुर्योधन निघून गेल्यानंतर कृष्णाने अर्जुनाला संबोधित केले आणि त्याला विचारले की त्याने त्याला युद्धभूमीवर लढण्यासाठी का निवडले आहे. अर्जुनाने उत्तर दिले की तो केवळ त्यांच्या शत्रूंना ठार मारण्याच्या कृष्णाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत नाही, त्याऐवजी त्याला कृष्ण हा त्याचा सारथी आणि त्याच्या गाडीचा चालक म्हणून हवा होता, जेणेकरून तो त्याची दीर्घकाळापासूनची कीर्तीची इच्छा पूर्ण करू शकेल. कृष्णाने अर्जुनाचा सारथी म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली आणि आनंदी अंतकरणाने ते दोघे दशरथ शर्यतीचे फूल घेऊन युधिष्ठिराकडे निघाले. भरत राजाच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. जेव्हा माद्राचा राजा साल्या आपल्या विशाल सैन्याला पांडवांच्या छावणीकडे घेऊन जात होता, त्याच्या सैन्याची संख्या हजारो होती.
आणि त्यांची शस्त्रास्त्रे मंद प्रकाशा इंद्रधनुष्याच्या रंगासारखी चमकली होती. ते त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जात असताना त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती. साल्याच्या आगमनाची बातमी दुर्योधनापर्यंत पोचतात त्याने आपल्या मामाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी घाई केली. त्याने भेट देणाऱ्या राजाचे मनोरंजन करण्यासाठी सुंदर ठिकाणी महामास आणि निवडक कॉईन्सनी भरलेले विस्तृत मंडप बांधले होते. दुर्योधनाच्या सेवकांनी साल्याचे देवादारके स्वागत केले आणि त्याला मनोरंजनाच्या एका तेजस्वी घरात नेले गेले, जे आकाशी आश्रयस्थानासारखे चमकले. स्वतःने साल्याला प्रचंड आनंद झाला आणि त्याने नोकरांना विचारले की ही ठिकाणे तयार करणारे लोक कुठे आहेत. त्यांना वैयक्तिकरित्या बक्षीस द्यायचे होते. त्यांच्या राजाच्या आधाराने आश्चर्यचकित झालेल्या सेवकांनी ही बाब दुर्योधनाकडे सोपवली, जो साल्याच्या आगमनापर्यंत लपून राहिला. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा दुर्योधनाने स्वतःला त्याच्या काकाकडे दाखवले आणि साल्याला त्याच्या सर्व सैन्याचे नेतृत्व करण्याची विनंती केली. दुर्योधनाच्या विनंतीमुळे प्रसन्न झालेल्या साल्याने त्याला बिनधास्त वरदान दिले. त्यानंतर त्याने आपल्या पुतण्याला निरोप दिला आणि उपलोक येथील पांडवांच्या छावणीकडे निघाला. जेव्हा तो पोहोचला तेव्हा युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि त्यांच्या जुळ्या भावांनी त्याचे स्वागत केले. साल्याने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणि गायीसह पारंपरिक सन्मानार्थ भेटवस्तू स्वीकारल्या. त्यानंतर मद्रासच्या राजाने पांडवांच्या कल्याणाबद्दल विचारले आणि त्यांना सुरक्षित आणि निरोगी पाहून आनंद व्यक्त केला. त्याने युधिष्ठिरच्या सद्गुणांचे कौतुक केले आणि म्हटले की तो त्याच्या अनुयायासह त्यांच्या अडचणीपासून मुक्त झालेला नीतिमत्तेचा खजिना होता. साल्याने दुर्योधनाला भेटल्याबद्दल आणि त्याच्या सर्व सैन्याचे नेतृत्व करण्याचे वचन दिल्याबद्दल सांगितले. त्यानंतर युधिष्ठिराने कर्ण आणि अर्जुन यांच्यातील एकमेव लढाईत साल्याने अर्जुनाचे रक्षण करावे अशी विनंती केली. त्याला माहित होते की युद्धभूमीवर साल्या हा कृष्णाच्या बरोबरीचा आहे आणि जर तो कर्णाला निराश करू शकला तर विजय त्यांचाच होईल असा त्याचा विश्वास होता. काळ आल्यावर कर्णाला विरोधाभासी आणि हानिकारक शब्द बोलण्याचे वचन देत त्याच्या पुतण्याने सांगितल्याप्रमाणे साल्याने ते करण्यास सहमती दर्शवली. संभाषण संपताच साले पांडवांच्या छावणीतून निघून गेला. त्याने दुर्योधनाला दिलेले वचन पूर्ण करण्याचा आणि युधिष्ठिराला त्यांच्या आगामी लढाईत मदत करण्याचा निर्धार केला. साल्याचे सैन्य त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जात असताना पृथ्वी पुन्हा एकदा थरथरत होती. त्यांचे कोळ दिवसाच्या मंद प्रकाशात इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे चमकत होते. एका भव्य सरदरम्यान प्रख्यात राजा युधिष्ठिराने प्रसिद्ध सम्राट साल्याला एक रंज प्रश्न विचारला. हे प्रमुख राजांनो, मला सांगा. तो म्हणाला, इंद्र या पराक्रमी देवाला आणि त्याच्या राणीला इतके मोठे आणि अतुलनीय दूर कसे झाले. डोळ्यात चमक असलेल्या साल्याने भूतकाळातील घटनांची एक प्राचीन कथा विन्यास सुरुवात केली. ऐका हे राजा, तो म्हणाला, इंद्रच्या पतीला त्याच्याबरोबर कसे दूर सहन करावे लागले याची कथा सांगताना असे म्हटले जाते की प्राण्यांचा स्वामी आणि दिव्य प्राण्यांपैकी सर्वात उदात्त तो स्त्री तपश्चर्येच्या कठोर सरावात गुंतलेला होता. इंद्राप्रती त्याची घृणा इतकी तीव्र झाली होती की त्याने 3 डोक्यांचा एक मुलगा निर्माण केला, ज्याची प्रत्येक डोकी सूर्य, चंद्र आणि अग्नीसारखी होती. प्रचंड ऊर्जा असलेल्या या व्यक्तीमध्ये एका तोंडाने वेद वाचण्याची, दुसऱ्या तोंडाने द्राक्षरस पिण्याची आणि तिसऱ्याच्या मुख्य बिंदूंकडे पाहण्याची क्षमता होती. साले बोलत असताना ही सभा अशा एका क्षेत्रात नेण्यात आली जिथे देव आणि मानव एकत्र राहत होते. इंद्राला भीती होती की हा त्रिमुखी प्राणी त्याला विश्वाचा सर्वोच्च शासक म्हणून बदलेल. तो चिंताग्रस्त झाला. त्याने त्या व्यक्तीला त्याच्या कठोर मार्गापासून विचलित करण्यासाठी आणि कामुक सुखात गुंतवण्याच्या मार्गांचा विचार केला. मी त्याला सांसारिक आनंदाचे व्यसन कसे लावू, त्याने विचार केल्याचा उपाय हा होता की दिव्य अप्सरींना 3 डोक्यांच्या व्यक्तीला त्यांच्या मोहक आकर्षणाने मोहात पाडण्याची आज्ञा दिली गेली. आकर्षक पोशाखात सुशोभित अप्सरा त्याला प्रेमाच्या हावभावांनी मोहात पाडण्यासाठी बाहेर पडल्या. तथापि त्यांच्या सर्वतोपरी प्रयत्नानंतरही त्यांना आढळले की तो प्राणी त्यांच्या मोहात न पडता त्याच्या तपश्चर्येवर ठामहिला अप्सरा इंद्राकडे परतल्या. त्यांचे चेहरे समाने लाल झाले. हे महान राजा, ते म्हणाले, आम्ही त्याला मोहात पाडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, परंतु तो अविचल आहे. तो समुद्रासारखा आहे, काठाने भरलेला आहे, गुरुत्वाकर्षणात आहे. इंद्र अविचल
त्याच्या शत्रूचा नाश करण्याच्या इतर मार्गांवर विचार करत होता. त्याच्या आत एक तीव्र दृढनिश्चय जळत असताना इंद्राने 3 डोक्यांच्या प्राण्यावर गडगडाट केला. तो दगड खरकला आणि तो जमिनीवर पडला. त्याची डोकी निर्जीव असूनही अजूनही एक तेजस्वी चमक पसरवत होती. इंद्राने त्या दृश्यावर नजर टाकली तेव्हा त्याला भीतीची एक रेंगाळणारी भावना जाणवली. तेवढ्यात एक सुता त्याच्या खांद्यावर कुऱ्हाड घेऊन घटनास्थळी पोहोचला. इंद्राने संधी पाहून सुताराला 3 डोक्यांच्या जीवाची डोकी कापण्याची आज्ञा दिली. इंद्राच्या विनंतीमुळे आश्चर्यचकित झालेल्या सुताराने संकोच केला, परंतु अखेरीस त्याला सांगितल्याप्रमाणे करण्यास तयार झाला. सुताराने डोक्याला मारताच प्रत्येक तोंडातून पक्ष्यांची गर्दी बाहेर आली. वेदांचे पठण करणाऱ्या पक्षाचे ती तर वेदांचे पठण करणाऱ्या पक्षाचे बट्टे. दिव्य क्षेत्र इंद्र हा पराक्रमी देव त्याच्या सहदेवतांसमोर उभा होता. त्याचा आवाज चिंतेने थरथरत होता. तो म्हणाला, हे विश्वभूत्राच्या सामर्थ्याने नष्ट झाले आहे. मी ज्याने एकेकाळी मेघ गर्जना केल्या होत्या, आता त्याच्या विरोधात शक्तीही नाही. त्याची शक्ती अमर्याद आहे आणि मला भीती वाटते की देवही त्याच्या विरोधात उभे राहू शकत नाहीत. अनेक ज्ञानी ऋषीसह देव भगवान विष्णूकडे मार्गदर्शन मागत गेले. ते म्हणाले, हे पराक्रमी, तू ज्याने तुझ्या पावलांमुळे तिन्ही जग व्यापले आहे, ज्याने आम्हाला समुद्र अन्न दिले आहे आणि आमच्या शत्रूंचा पराभव केला आहे, या राक्षसी वृत्राचा पराभव करण्यासाठी आपण काय करावे? विष्णूचा प्रतिसाद शहाणपणाचा आणि परोपकारी होता. प्रिय देवांनो, मी तुम्हाला एक योजना सांगेन. वृत्राकडे जा, परंतु शत्रू म्हणून नव्हे तर मित्र म्हणून त्याच्याकडे जा. त्याला समेट करा आणि कदाचित त्याला शहाणपण शांततेत दिसेल. गोशी आणि देव विष्णूचे शब्द घेऊन बाहेर पडले. जेव्हा ते व्रताच्या जवळ आले तेव्हा त्यांना एक प्रचंड शक्ती असलेला प्राणी दिसा. त्याचे रूप सूर्य किंवा चंद्रासारखे पसरत होते. ऋषी त्याच्याशी बोलत होते. त्यांचे आवाज सौम्य आणि पटवून देणारे होते. वृत्राजे, तुझ्या सामर्थ्याने सर्व प्राण्यांना त्रास दिला आहे. तुमचे शत्रुत्व बाजूला ठेवून इंद्राशी हातमिळवणी का करू नये? एकत्रितपणे तुम्ही विश्वावर सुसंवादाने राज्य करू शकता. वित्राने ऐकले. त्याचे हृदय डगमगले. त्याला ऋषींच्या शब्दांचा प्रामाणिकपणा दिसला, परंतु त्यांच्या प्रस्तावाच्या मर्यादा देखील दिसल्या. आमच्या मैत्री कशी असू शकते? त्याने विचारले. आम्ही शपथ घेतलेले शत्रू आहोत, नशिबाने संघर्ष करण्यास बांधील आहोत. ऋषींनी उत्तर दिले, नीतिमान व्यक्तीमधील मैत्री हा एक उदात्त पाठपुरावा आहे. जे ते शोधतात त्यांना ती संपत्ती आणि शहाणपणा आणते. त्यांच्या शब्दांमुळे वृत्र प्रभावित झाला, परंतु तरीही अनिश्चित होता. त्याने एक अट प्रस्तावित केली. इंद्र किंवा देवाने त्याला दिवसा किंवा रात्री कोणत्याही शस्त्राने मग ते कोरणे असो किंवा ओले दगड किंवा लाकडाने हानी पोहोचू नये. ऋषींनी होकार दिला आणि अशा प्रकारे वृत्र आणि इंद्र यांच्यात शांतता प्रस्थापित झाली. पण इंद्राचे मन अस्वस्थ राहिले. देवांचा राजा म्हणून त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा मार्ग शोधत आणि त्यांच्या काराच्या अटींचा आदर करत एका दुर्दैवी संध्याकाळी त्याला समुद्र किनाऱ्यावर वृत्र दिसला आणि त्याच्या मनात एक योजना आकारास आली. त्याला टेकडीइतके मोठे झाग दिसले. त्याचे स्वरूप कोरडे ओले किंवा शस्त्र नव्हते. विष्णूची शक्ती त्याच्यामधून वाहत असताना इंद्राने वृत्रावर झाग फेकून त्याला खाली पाडले. जेव्हा वृत्र कोसळले तेव्हा मुख्य बिंदू उजळले आणि संपूर्ण पृथ्वीवर एक सुखद वारा वाहत होता. सर्व प्राणी आनंदित झाले आणि देवतांनी इंद्राची स्तुती करणारी स्तोत्रे गायली. पण लवकरच अंधार पडला. आकाशीय प्रदेशात तोशी आणि श्रेष्ठ देवाची एक भव्य सभा त्यांच्या राज्याच्या भावी शासकाशी चर्चा करण्यासाठी बोलावली गेली. जेव्हा त्यांनी सिंहासनासाठी आदर्श उमेदवार म्हणून एक शक्तिशाली आणि प्रसिद्ध नेता नहुषा घोषित केला, तेव्हा त्यांचा सामूहिक आवाज स्वर्गात प्रतिध्वनित झाला. देव आणि संत त्याच्या जवळ आले, त्याच्या सद्गुणाचे गुणगान केले आणि त्याला मुकुट स्वीकारण्याचे आवाहन केले. मात्र नहुषाने स्वतःच्या कमकुवतपणाचा आणि संभाव्य धोक्यापासून त्यांचे संरक्षण करण्यातील असमर्थतेचा हवाला देत नम्रपणे नकार दिला. त्याने देवांचा पराक्रमी राजा इंद्र याची आधी योग्य शासक म्हणून शिफारस केली, परंतु त्यांच्या सामूहिक सद्गुणांमुळे आणि आशीर्वादांमुळे तो कोणत्याही आव्हानांवर मात करू शकेल असे आश्वासन देऊन सभा विचलित होणार नाही. त्यांच्या शब्दांनी खात्री पटल्याने नहुषाने अखेरीस मुकुट स्वीकारला आणि सभेने एक भव्य समारंभात त्याचा राजा म्हणून राज्याभिषेक केला. जेव्हा तो सिंहासनावर बसला तेव्हा नहुषाने सद्गुणाचे पालन करण्याची आणि ब्रह्मचारी ब्राह्मण संत आणि देवासह त्याच्या प्रजेचे रक्षण करण्याची शपथ घेतली. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी नहुषाची वागणूक बदलू लागली.
तो सत्तेच्या वैभवाने मोहित झाला आणि त्याने स्वतःला नंदनवनातील दिव्य अप्सरा आणि कन्यांनी वेढले. त्याचा दरबार संगीत, नृत्य आणि कवितांनी भरलेला होता आणि त्याला मिळणाऱ्या प्रत्येक आनंद तो मग्न होता. राजाची इंद्रियांच्या आनंदाचे नवीन वेळ त्याच्या शिखरावर पोहोचले जेव्हा त्याने इंद्राची प्रिय अनिशला त्याच्या उपस्थितीत पाहिले. जेव्हा त्याने तिला उपस्थित राहण्यासाठी बोलावले तेव्हा नहुशाचे डोळे इच्छेने चमकले. देवतांचा राजा आणि घराचा शासक म्हणून त्याच्या स्थितीबद्दल बडाई मारत, तथापि तिला नहुशाच्या बडबडींची भीती वाटली नाही. ती संरक्षणासाठी एक बुद्धिमान ब्राह्मणवंशी असलेल्या बृहस्पतीकडे वळली आणि त्याने एकदा तिच्याशी तिच्या इंद्राप्रती असलेल्या शुद्ध भक्तीबद्दल बोललेल्या प्रोत्साहनाच्या शब्दाचे वर्णन केले. बृहस्पतीने सचिनला आश्वासन दिले की त्याचे शब्द पूर्ण होतील आणि तिने नहुशाला घाबरण्याची गरज नाही. पण जेव्हा तिने बृहस्पतीकडे आश्रय घेतला आहे हे त्याला समजले तेव्हा नहुशाचा राग पेटला आणि इंद्राची राणी त्याच्या आवाक्या बाहेर आहे या विचाराने तो संतापला. एकेकाळी अस्वस्थ असलेल्या राजाने आता एक दुष्ट ऋतू उभा केला ज्याने आकाशी प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आणि स्त्रीवर स्वतःचा दावा करण्याचा निर्धार केला. देवाच्या क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली होती. देवाचा राजा नहुशा क्रोध आणि उत्कटतेने ग्रासला होता. त्याच्या समोर उभ्या असलेल्या इंद्राची सुंदर आणि स्त्रीला पाहून त्याचे डोळे क्रोधाने चमकले. संतांच्या नेतृत्वाखाली देवता नहुशाच्या जवळ आले. त्यांचे आवाज सौम्य मन वळवून भरले होते. हा देवाचा राजा कोण आहे त्यांनी विचारले. कोणाच्या क्रोधाने विश्वाचा पाया हादरला आहे? हे देवाचे स्वामी तुमचा शाद का? तुमच्या गर्जनाच्या आवाजाने तुमची प्रजा थरथरत आहे. तुम्ही न्यायी आणि नीतिमान आहात हे आम्ही विसरू नये. देव दयाळू स्वरात नहुशाशी बोलले. त्यांचे शब्द करुणेने भरलेले होते पण नहुशा विचलित होणार नव्हता. सचीबद्दलच्या वासनेने त्याचे मन व्यथित झाले होते आणि तो विचलित होणार नव्हता. त्याने देवांच्या इशाऱ्यांची किल्ली उडवली. त्याचा आवाज विषाने टपकला. तू मला नैतिकतेबद्दल व्याख्यान द्यायला घाई करतोस? तो उपहासाने म्हणाला. पण इंद्राचे काय? एका संताची पत्नी अहल्या हिचा तिचा पती जिवंत असताना तिला रागवायला तू त्याला परवानगी दिली नाहीस का? तू त्याला का थांबवले नाहीस? देवांनी उत्तर दिले. त्यांचे आवाज दुःखाने भरलेले होते. तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सचिनात तुमच्याकडे आणू. पण त्यांना माहीत होते की यामुळे आणखी गोंधळ आणि विनाश होईल. देव निघून जात असताना त्यांनी देवाचे गुरु बृहस्पती यांचा शोध घेतला आणि त्यांना मनुष्यांच्या मागण्यांची माहिती दिली. बृहस्पतीने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे शहाणे डोळ्याची त्याने भरलेले होते. सचिने भीतीने थरथरत त्याच्या संरक्षणाची याचना केली. मला नहुशाची पत्नी व्हायची नाही तिने विनवणी केली. मला या मोठ्या संकटातून सोडवाशी आणि न्याय माणूस असलेल्या बृहस्पतीने तिच्या गरजेच्या व्यवस्थेचा त्याग करण्यास नकार दिला. त्याने स्वतः भ्रमाने बोललेले एक प्राचीन श्लोक आठवले. जो आपल्या शत्रूला संरक्षण मागणाऱ्या व्यक्तीला सोपवतो तो त्यांच्या कोणत्याही कामात कधीही यशस्वी होणार नाही. देव आणि गंधर्वाने बृहस्पतीला पुनर्विचार करण्याची विनंती केली परंतु तो ठाम राहिला. अखेरीस खूप विचारविनिमयानंतर बृहस्पतीने एक योजना प्रस्तावित केली. यामुळे तिला त्याच्या तावडीतून सुटण्याची संधी मिळेल. या आशेने ती नहुशाला त्याच्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी वेळ मागत असे. पण जेव्हा ती नहुशाच्या जवळ गेली तेव्हा देवाचा राजा त्याच्या हेतूबाबत ठाम होता. तिचे सौंदर्य पाहून त्याचे डोळे उत्कटतेने जळत होते. अग्नीच्या नेतृत्वाखाली जमलेल्या देवाने तिला प्रोत्साहनपर शब्द उच्चारले. ते म्हणाले, तू एक शुद्ध आणि खरी राणी आहेस. नहुशाकडे जा. पण हे जाणून घ्या की हा दुष्ट प्राणी लवकर सत्तेवरून खाली पडेल आणि इंद्र राजा म्हणून त्याचे योग्य स्थान परत मिळवेल. आणि म्हणून भारदस्त अंतःकरणाने शिची नहुशाकडे गेला. तिचे नशीब लटकत होते. एका भव्य दिव्य दरबारात साल्या देवांचा शक्तिशाली राजा नहुशा समोर उभा होता. आत्मविश्वासाने नहुशाने साल्याला त्याचे हेतू घोषित केले. हे गोड सुमित आशर, मी तिन्ही जगाचा इंद्र आहे. हे सुंदर मांडी आणि गोरा ब्रह्म मला तुझा स्वामी म्हणून स्वीकारा. परिशुद्ध आणि सद्गुणी साल्या नहुशाच्या शब्दांनी घाबरली. ती सौम्य वाऱ्यामध्ये केळ्याच्या दाणक्यासारखी थरथरत होती. तिचे डोके भ्रमाकडे झुकले. साल्याने तिचे हात जोडले आणि नम्रपणे नहुशाला संबोधित केले. हे देवतांचे स्वामी, मला वेळ मिळवायचा आहे. इंद्राचे काय झाले आहे किंवा तो कुठे आहे ते मला माहीत नाही. त्याच्याबद्दलचे सत्य जाणून घेतल्यानंतर हे स्वामी, जर मला त्याची कोणतीही बातमी मिळाली नाही तर मी तुम्हाला भेट देईन. हे मी तुम्हाला खरे सांगतो. नहुशाला साल्याचे शब्द ऐकून आनंद झाला आणि त्याने तिला इंद्राच्या ठाव ठिकाणाची चौकशी करण्याची परवानगी दिली. दुर्निश्चयाच्या भावनेने साल्या दरबारातून बाहेर पडली आणि बृहस्पतीच्या निवासस्थानी गेली. अग्नीच्या नेतृत्वाखाली देवानी साल्याच्या भेटीबद्दल ऐकले
आणि इंद्राच्या आवडी कशा वाढवायच्या यावर विचारविनिमय केला. त्यांनी देवांचा देव विष्णू याचा सल्ला घेण्याचे ठरवले. देवाने विष्णूशी सैन्य जोडले. जो भाषण करण्यात खुश होता ते विष्णूकडे गेले आणि त्यांनी इंद्राच्या संकटाविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सर्व देवांचा स्वामी इंद्र ब्राह्मणतेच्या पापामुळे पराभूत झाला आहे. ते म्हणाले, हे देवांचे स्वामी, तू ज्येष्ठ पुत्र, विश्वाचा शासक आणि आमचा आश्रय आहेस. तू सर्व प्राण्यांच्या संरक्षणासाठी विष्णूचे रूप धारण केले होतेस. विष्णूने त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि उपाय सुचवला इंद्राला. मला यज्ञ करू द्या. विष्णू म्हणाला, मी देखील मेघगर्जना करणाऱ्याचे शुद्धीकरण करेन. 5 दंडक पवित्र अश्व यज्ञ केल्यानंतर निर्भीकपणे देवांचा स्वामी म्हणून त्याची प्रतिष्ठा पद मिळवेल. विष्णूचे शब्द त्यांच्या कानांना अमृतासारखे होते आणि देव त्यांचे गुरु आणि ऋषीसह एक महान अश्व यज्ञ करण्यासाठी पुढे गेले. इंद्र ज्या ठिकाणी भीतीपोटी अस्वस्थ होता त्या ठिकाणी हा विधी करण्यात आला. यज्ञ जसजसा पुढे सरकत गेला तसच ब्राह्मण्यातेचे पापधारे नद्या, पर्वत, पृथ्वी आणि स्त्रियांमध्ये वितरित केले गेले. प्रत्येक क्षणाशी इंद्राचे ओझे कमी होत गेले आणि त्याने देवांचा स्वामी म्हणून आपली प्रतिष्ठा परत मिळवण्यास सुरुवात केली. इंद्र त्याच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडतात त्याने नहुषाकडे नवीन भीतीच्या नजरेने पाहिले. त्याच्या समोर एक प्राणी उभा होता ज्याने सर्व सजीव प्राण्यांमध्ये भय निर्माण केले. नहुषाचा अप्राप्य स्वभाव होशीने दिलेल्या वरदानामुळे होता. देवांच्या क्षेत्रात चालल्या एका भव्य आणि पवित्र स्त्रीसमोर उभी होती जी इंद्रदेवाची दैवी राणी होती. जेव्हा ती देवीला पाहत होती तेव्हा तिचे हृदय आनंदाने फुले आणि तिने मेळाव्याला आदरांजली वाहिली. तिच्या आवाजात आदराने राणीने विचारले, अरे तू कोण आहेस? ज्याचा चेहरा सुंदर आहे. दिव्यतेची देवी पुढे आली. तिची तारुण्यपूर्ण आणि सुंदर उपस्थिती शहाणपणाची चमक पसरत होती. हो, मी दैवी आहे, तिने उत्तर दिले, आणि मी तुमच्या जवळ आलो आहे कारण तुमच्या अंतःकरणात सत्य आहे. तुमच्या प्रभूप्रती असलेली भक्ती स्पष्ट आहे आणि तुम्ही दाखवलेले आत्मसंयम हा तुमच्या आध्यात्मिक वारीचा पुरावा आहे. देवीचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सोन वाऱ्यासारखे सुखदायक आणि उत्साहवर्धक होते. इंद्रच्या राणीने लक्षपूर्वक ऐकले. जेव्हा देवत्व पुढे चालू होते, तुम्ही तुमच्या स्वामीकडे समर्पित आहात आणि धार्मिक विधींमध्ये गुंतलेले आहात. म्हणून मी तुम्हाला इंद्र देव हिताचा वध करणारा देव प्रकट करेन. लवकर माझ्याबरोबर या जेणेकरून तुमचे नशीब चांगले असेल. या शब्दासह देवत्व सुरू झाले आणि राणी अगदी मागे गेली. जसे ते स्वर्गीय उपवन पार करत गेले आणि अनेक पर्वत ओलांडत गेले तसंच त्यांच्या समोरील भूप्रदेश टेपेस्ट्री सारखा उघडा गेला. ते भरे हिमावत पर्वतांच्या पलीकडे गेले जे जुन्या राक्षसासारखे उंच होते आणि त्यांच्या उत्तरेकडे पोहोचले. ते विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचताच फुलांच्या सुगंधाने हवा दाट झालेला आणि ते डोळे विस्मयाने रुंदावले. जेव्हा ती हिरव्यागार वनस्पतींनी आच्छादलेले ते एक मोठे बेट पाहत होती. जीवनाने भरलेले या उष्ण कटिबंधीय नंदनवनाच्या मध्यभागी एक श्वास रोखून धरायला लावणारा तलाव होता जो द्रव सोन्यासारखा झगमगत होता आणि इंद्रधनुष्याच्या पतेकरणात 800 मैल कमळांनी सुशोभित होता. या आकाशीय फुलामोती मधमाशा गुंजत होत्या. त्यांच्या नाजूक पाकळ्यामधून अमृत गोळा करत होत्या. जेव्हा ते सरोवराच्या मध्यभागी पोहोचले तेव्हा चिल्ला तिचा स्वामी इंद्र त्याच्या छोट्या आकारात त्याच्या देठावर उंच उभ्या असलेल्या एका मोठ्या पांढऱ्या कमळात दिसला. तिला दैवी देवी देखील दिसली आणि तिने इंद्रासोबत जाण्यासाठी सूक्ष्म रूपे धारण केली होती. या छोट्याच्या जगात सिंहने तिच्या पतीच्या प्राचीन काळातील गौरवशाली कृतींचे वर्णन करण्यास सुरुवात केली. इंद्र राणीच्या शब्दांनी जागृत होऊन त्याच्या खोल आवाजात बोलला, तू कशासाठी आला आहेस? मी तुला कसा ओळखला? देवीने मदतही केली आणि 3 जगांचे सार्वभौमत्व बळकावणारे शक्तिशाली आणि गर्विष्ठ राजा नहुषाची बातमी सांगितली. या क्रूशासकाने त्याला भेटण्याची आज्ञा दिली होती आणि तिला एक विशिष्ट कालमर्यादा दिली होती. इंद्र तिने विनवणी केली, जर तू माझे रक्षण केले नाहीस तर हा दुष्ट माणूस मला त्याच्या सामर्थ्यात अडकून टाकेल. म्हणूनच मी तुझ्याकडे घाबरून आलो आहे. या शब्दांनी इंद्रच्या राणीला तिच्या सुरक्षेची चिंता स्पष्ट झाली. तिने इंद्राला विनवणी केली. देवांच्या क्षेत्रात डावपेचांचा एक सूक्ष्म खेळ सुरू होता. देवांचा राजा इंद्राची समर्पित पती झाल्या देव आणि पित्यांना पूर्वजांना अर्पण करण्याच्या गुणामुळे बळकट झालेली एक शक्तिशाली देवता नहुषा हिच्याकडे गेलीची तिच्या कमळच्या डोळ्यांच्या सौंदर्याने तिच्या पतीकडून गुप्त संदेश घेऊन नहुषाचा सल्ला शोधत होती. जेव्हा ती नहुषाच्या भेटीला पोहोचली तेव्हा त्याने तिचे प्रेमाने स्वागत केले. त्याचे डोळे आनंदाने चमकले. हे सुंदर मांडीच्या बाई, मी तुझे स्वागत करतो, तो म्हणाला. त्याचा आवाज प्रामाणिकपणाने भरलेला आहे
हे गोडस्मित करणाऱ्या बाई, तुझा आनंद काय आहे? मला स्वीकार हे सुंदर दिसणाऱ्या बाई, जी तुझ्याकडे समर्पित आहे. सीची विनंती वैयक्तिक फायद्यासाठी नव्हती, तर नवशाच्या सामर्थ्याला कमी लेखण्याचा एक चतुर डाव होता. तर कोणत्याही देव किंवा असुराप्रमाणे तिने इंद्राला एका नवीन वाहनावर जन्म देण्याचा प्रस्ताव ठेवला. देवाच्या राजा, अनेक अत्यंत प्रतिष्ठितोषीने उचललेली एक पालखी तुझ्याकडे असावी, अशी माझी इच्छा आहे, ती म्हणाली. तिचे शब्द हुशारीने टपकत होते. नाहुशक या सूचनेमुळे चकित झाली, परंतु तिची विनंती वैयक्तिक फायद्यासाठी नव्हती याचा आनंद झाला त्याला. त्याच्या स्वर्गीय रथावर नेण्यासाठी त्याने 7 ऋषी आणि पुनरुत्पादित ऋषींना कामावर ठेवण्यास सहमती दर्शवली. दरम्यान नहुशाने त्याला पच्युत केले. तेव्हा ती इंद्राला शोधण्यासाठी, त्याची मदत मागण्यासाठी देवांचा प्रख्यात गुरु बृहस्पतीकडे धावला. परंतु जेव्हा ती त्याच्या उपस्थितीत पोहोचली तेव्हा तिला आढळले की नहुशासोबत तिच्या नियुक्त कार्यकाळासाठी थोडा वेळ उरला आहे. ज्ञानी आणि शक्तिशाली बृहस्पतीने शिचीला आश्वासन दिले की तो नहुशाचा पाडाव घडवून आणण्याचा आणि इंद्राचा शोध घेण्याचा मार्ग शोधेल. त्याने निर्धारित स्वरूपात आग पेटवली आणि अग्नीचा देव अग्नीकडून मार्गदर्शन मागत ज्वालांना सर्वोत्तम अर्पण केले. जसजशी आग उजळली, तिने एक आश्चर्यकारक स्त्रीलिंगी रूप धारण केले आणि ती पातळ हवेत नाहीशी झाली. अग्नीने वाऱ्यासारखी धावपळ करत डोंगर, जंगले, पृथ्वी आणि आकाशात दूरदूरपर्यंत शोध घेतला, परंतु इंद्र कुठेही सापडला नाही. पुढे काय करावे यासाठी मार्गदर्शन मागत तो डोळ्याच्या झगमगाटात बृहस्पतीकडे परतला. गुरुने अग्नीला पाण्यात प्रवेश करण्यास सांगितले, जिथे देवांचा राजा लपला असेल. अग्नी देव म्हणून पाण्यात त्याचा नाश होत आहे हे जाणून अग्नी संकोच करत होता, पण बृहस्पतीच्या प्रोत्साहनामुळे त्याने स्वतःला घट्ट केले आणि पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होऊन खोल दरीत बुडून गेला. अग्नी जेव्हा अज्ञातात गायब झाला तेव्हा नहुष आणि इंद्र यांच्यातील महाकाव्याच्या लढाईसाठी मंच तयार झाला, ज्यात देवीच्या उलगडणाऱ्या नाटकाची आणि बृहस्पती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. देवाच्या क्षेत्रात बृहस्पती अग्नी या पराक्रमी अग्निदेवासमोर उभा राहिला आणि त्याच्या श्रद्धेची घोषणा केली. तुम्ही सर्व देवाचे मुख आहात. तो म्हणाला, पवित्र अर्पणांचे वाहा, सर्व प्राण्यांच्या आतील आत्म्यांचे साक्षीदार कवी त्याला एकटे आणि तिरी म्हणता. एक विरोधाभास जो त्याच्या बहुआयामी स्वभावाचे प्रतिबिंब आहे. अग्नीच्या सामर्थ्याची कबुली देताना बृहस्पतीचे शब्द भक्तीने ओरडले, तू सोडून दिलास, विश्व नाहीसे होईल. अग्नी बृहस्पतीच्या स्तुतीमुळे प्रसन्न होऊन त्याच्या स्वतःच्या महत्वाला दुजोरा देत बोलला, मी पवित्र अर्पणांचा वाहक आहे. त्याने घोषित केले, सर्वोच्च यज्ञ समारंभात मीच आहे, ज्याची ते अविरत भेटवस्तू आणि अर्पणासह पूजा करतात. त्याचे शब्द विश्वात प्रतिध्वनित झाले, जे अस्तित्वाच्या रचनेशी प्रतिध्वनित झाले. अग्नी बोलत राहिला तेव्हा बृहस्पतीचे डोळे दुष्टाईच्या संकेताने चमकले. त्याने एक रहस्य उघड केले. देवाचा राजा इंद्राने कमळाच्या दांडाच्या तंतूमध्ये आश्रय घेतला होता. एक सूक्ष्म रूप धारण केले होते. बृहस्पतीने देव, संत आणि गांधर्वांच्या एका परिवाराचे नेतृत्व केले, जेथे इंद्र लपला होता. त्यांनी त्याच्या पूर्वीच्या कृतींच्या कथासह त्याचे गौरव केले, ज्यामुळे त्याला त्याच्या विजयांची आठवण झाली. वासनवर आणि नामूची हत्या त्यांची स्तुती ऐकताच इंद्राची ताकद परत येऊ लागली. त्याचा आवाज जोरात वाढू लागला आणि तो त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून उठला. मी इंद्र महान स्वामी आहे, त्याने घोषित केले. 100 यज्ञ करणारा देव आणि संतांनी त्याला वेढा घातला आणि विश्वाचा शासक म्हणून त्याचे योग्य स्थान परत मिळवण्याचे आवाहन केले. पण बृहस्पती पुन्हा बोलला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर चिंता कोरली गेली. मानव नहुष एक राजा, याने दैवी संतांच्या सामर्थ्याने स्वर्गाचे सिंहासन मिळवले आहे. तो म्हणाला. इंद्राची उत्सुकता वाढली आणि त्याने विचारले की नहुषाने असे पराक्रम कसे साध्य केले. बृहस्पतीने स्पष्ट केले की इंद्र त्याच्या कर्तव्यांपासून दूर असल्यामुळे देवतांनी नहुषाला आपला नवीन राजा म्हणून शोधले होते. त्यांनी त्याला त्यांच्या सामर्थ्याने आणि सद्गुणाने ओतले होते, ज्यामुळे तो एक भयंकर शक्तिशाली प्राणी बनला होता. नहुषाने आता विश्वाला घाबरवले. त्याची नजर त्याच्या महाडावरून जाणाऱ्या सर्वांसाठी विषारी होती. इंद्राने नहुषाचा पाराव करण्याची शपथ घेतली, परंतु प्रथम त्याला मित्रांची गरज होती. तो जगाच्या पालकांकडे वळला. कुबेर, यम, सोम आणि वरुण आणि त्यांची मदत मागितली. त्यांनी होकार दिला. जर इंद्र त्याच्या शोधात यशस्वी झाला तर त्यांना बलिदानाच्या अर्पणात वाटा मिळण्याचा हक्क असेल. अग्नीने आपल्या पाठिंब्याचे वचन दिले
आणि स्वतःसाठी मोठ्या बलिदानामध्ये भाग घेण्याचे वचन दिले. मित्र पक्षांच्या सभेने प्रसन्न झालेल्या इंद्राने कुबेराला सार्वभौमत्व दिले. देवतांच्या क्षेत्रात देवतांचा पराक्रमी प्रमुख इंद्र जगातील पालक आणि इतर दैवी प्राण्यांसमवेत स्वर्गात गोंधळ निर्माण करणारा एक शक्तिशाली प्राणी नहुशाच्या भवितव्याबद्दल विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेत होता. जेव्हा ते त्यांच्या पुढील हालचालीचा विचार करत होते तेव्हा अगस्त्य नावाचा एक आदरणीय तपस्वी मेळाव्यात प्रकट झाला. त्याच्या बुद्धीसाठी आणि आध्यात्मिक शक्तीसाठी ओळखला जाणारा अगस्त्य इंद्राने मोठ्या श्रद्धेने त्याचे स्वागत केलेलं. जसा अगस्त्य जवळ आला तसचा तो नहुशाच्या पतनानंतर देवांच्या समृद्धीबद्दल आनंदाने आणि कौतुकाने भरून गेला. किती भाग्यवान आहे की त्या वैश्विक स्वरूपाच्या तसेच विळताच्या नाशानंतर तुम्ही भरभराटला आला आहात. अगस्त्य इंद्राला म्हणाला. त्याचे डोळे भक्तीने चमकले आहेत आणि किती भाग्यवान आहे. हे पुरंदर नहुशा स्वर्गाच्या सिंहासनावरून फेकला गेला आहे. महान संताला पाहून इंद्रचा चेहरा आनंदाने उजळला आणि त्याने अगस्त्याला एका आसनावर बसण्यासाठी आमंत्रित केले. त्याला त्याचे पाय आणि चेहरा धुण्यासाठी पाणी तसेच पवित्र दूध आणि गाय देऊ केली. अगस्त्य जेव्हा तिथे स्थायिक झाला तेव्हा मेळाव्याला उपस्थित असलेली आणखी एक दैवी व्यक्ती साल्या त्या महान संताला प्रश्न विचारू लागली. हे पूज्य संत, हे सर्वोत्तम ब्राह्मण साल्या म्हणाली, दुष्ट आत्म्याचा नहुशा स्वर्गातून कसा फेकला गेला हे तुझ्याद्वारे ऐकावे अशी माझी इच्छा आहे. अगस्त्याने दयाळूपणे मान डोलवली आणि कथा सांगण्यास सुरुवात केली. दुष्ट नहुशा अगस्त्य भावनेने किंचाळू लागला. तो शक्तीच्या अभिमानाने उन्मत्त झाला होता. पण आम्ही शुद्ध उत्साही ब्राह्मण आणि दिव्य संत त्याला श्रमाने थकलेलो. तो अजूनही जागृत असताना त्याला घेऊन गेलो. ते पुढे जात असताना त्यांनी नहुशाला वेदांमधील काही स्तोत्रांबद्दल प्रश्न विचारले ज्याचा त्याने दावा केला की ते असं नाहीत. परंतु अगस्त्याने उघड केले की ही स्तोत्रे महान ब्रह्मचार्यांनी पिढ्यानपिढ्या म्हटली होती आणि नहुशाचे शब्द असत्याने भरलेले होते. स्वतःच्या अज्ञानामुळे चिडलेल्या नहुशाने अगस्त्याच्या डोक्याला त्याच्या पायाने स्पर्श केला, परंतु या अनादरामुळे त्याचे पतन वेगवान झाले. अगस्त्य त्याच्याशी बोलत असताना म्हणाला, तू वेदातील अप्रतिम स्तोत्रे बनावट म्हणून उच्चारली आहेस आणि तू हे अज्ञानी दुष्ट या दुर्दम्य संताला तुला वाहून नेण्यासाठी प्राण्यांमध्ये रूपांतरित केलेस. नहुशाची शक्ती आणि सौंदर्य क्षीण होऊ लागले. जेव्हा तो चिडला आणि भीतीपोटी भारावून गेला तेव्हा अगस्त्याने अंतिम निर्णय घोषित केला. 10,000 वर्षे तू एका प्रचंड सापाच्या रूपात पृथ्वीवर फिरशील. जेव्हा तो काळ पूर्ण होईल तेव्हा तू स्वर्गात परत येऊ शकशील. आणि म्हणून नहुशाला त्याच्या सिंहासनावरून फेकण्यात आले, ज्याचे रूपांतर सर्पात झाले होते, ज्याला पृथ्वीवर भडकण्यासाठी दोषी ठेवण्यात आले होते. देवांच्या राज्यात एक भव्य मिरवणूक सुरू होती. देवतांचा राजा इंद्रसूत चिन्हांनी सुशोभित भव्य हत्ती अयावत्व भनपणे स्वार झाला. त्याच्याबरोबर सुप्रसिद्ध अग्नी बृहस्पती यम वरुण आणि कुलरा होते. प्रत्येक जण त्यांची दैवी उपस्थिती प्रसारित करत होता. जेव्हा ते 3 विश्वांमध्ये जात होते तेव्हा दिव्या अप्सरा आणि गंधर्वांनी इंद्राच्या वैभवाची स्तुती करण्यासाठी स्तोत्रे गायली. 100 यज्ञ करणारे इंद्र आपल्या राणीशी जोडले गेल्याने सभा भव्यतेने भरून गेली. प्रचंड आनंदाने त्याने जगाचे रक्षण करण्यास सुरुवात केली. त्याचा आत्मा एका शक्तिशाली गरुडासारखा उडत होता. तेव्हाच अथर्ववेदाची स्तोत्रे घेऊन दैवी संत अंगिरस आले. त्याने इंद्राची पूजा केली, ज्याने या अर्पणाने प्रसन्न होऊन एक वरदान दिले. अथर्ववेदात अथर्वांगिरस हा ऋषी म्हणून ओळखला जाईल आणि यज्ञात भाग घेईल. इंद्राने उपस्थित असलेल्या सर्व देवता आणि संतांचा सन्मान केला, त्यामुळे त्याचे समाधान स्पष्ट दिसत होते. सद्गुणांनी भरलेल्या अंतकरणाने त्याने लोकांवर शहाणपणाने आणि करुणेने राज्य केले. तरीही इंद्रालाही त्याच्या शत्रूंचा वध करण्याची तयारी करताना कष्ट सहन करावे लागले. त्याला लपून ठेवण्यास भाग पाडले गेले. त्याच्या पत्नीला त्याच्याबरोबर दुःख सोसावे लागले, परंतु अखेरीस ते विजयी झाले. इंद्राच्या विजयाच्या कथेने आठवण करून दिली की पराक्रमी लोकही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मद्रासचा राजा साले याने कुंतीचा मुलगा युधिष्ठिर याच्याशी बोलताना ही कथा आठवली. त्याने युधिष्ठिराला आठवण करून दिली की इंद्राने त्याच्या शत्रूवर विजय मिळवल्यानंतर तो देखील त्याचे राज्य परत मिळेल आणि त्याच्या शत्रूवर विजय मिळवेल. एकेकाळी शक्तिशाली शत्रू असलेला दुष्ट नहुशा अगस्त्याच्या शापामुळे निष्प्रभ झाला होता. त्याचप्रमाणे
युधिष्ठिरचे शत्रू कर्ण दुर्योधन आणि इतर लवकर त्यांचा पराभव करतीस आल्याने पुढे म्हटले, तुम्ही तुमच्या भावंडांसह आणि द्रौपदीसह समुद्रापासून ते त्याच्या सर्वात दूरपर्यंत संपूर्ण पृथ्वीचा आनंद ध्यान, त्याचे शब्द विश्वास आणि भक्तीच्या सामर्थ्याचा पुरावा होते. जसजसे ते निघून गेले, युधिष्ठिरचे हृदय आशा आणि दृढनिश्चयाने फुलले. इंद्राच्या विजयाची कथा ही युद्धात विजय मिळवू पाहणाऱ्या राजासाठी होती आणि वैशंपायनाने युधिष्ठिराला आठवण करून दिली की ही कथा ऐकून त्याचा आत्मा शुद्ध होईल, त्याला आनंद मिळेल आणि त्याचे यश सुनिश्चित होईल. सल्याच्या शब्दांनी प्रभावित होऊन युधिष्ठिर मद्रासच्या राजाकडे वळला आणि त्याला कर्णाचा सारथी म्हणून काम करण्यास सांगितले. त्याने साल्याला अर्जुनाची स्तुती आठवून कर्णाचा उत्साह कमी करण्यास सांगितले. साल्याने मान्य केले. त्याची निष्ठा अतूट होती आणि कर्णाला निरोप दिला. हस्तिनापूरच्या विशाल प्रदेशावर सूर्य उगवत असताना एक आशेची भावना हवेत तळमळली. ते एक ज्ञानी आणि आदरणीय ऋषी वैशंपायन सर्वात मोठा पांडव भाऊ युधिष्ठिरासमोर उभा राहिला आणि असे शब्द बोलला, ज्यामुळे इतिहासाची दिशा बदलेसात व भविष्याचा महान नायक वैशंपायनाने सुरुवात केली. युद्धात अभूतपूर्व सामर्थ्याचे सैन्य घेऊन आला आहे. त्याचे सैनिक अनेक शस्त्रे घेऊन एका वादळी ढगासारखे आहेत, जे जगावर आपला रोष पसरवण्याच्या तयारीत आहेत. युधिष्ठिर जेव्हा गोळा होणाऱ्या सैन्याकडे पाहत होता, तेव्हा त्याला दूरदूरच्या योद्ध्यांची एक रांग दिसली. प्रत्येक जण शेवटच्या सैन्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होता. चेन्यांचा शक्तिशाली प्रमुख धृष्टकेतू अक्षौहिणीच्या सैनिकांनी ते सैनिक घेऊन आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होता. त्यांचे कच सकाळच्या प्रकाशात हजार ताऱ्यांसारखे चमकत होते. मचा राजा जयसेन त्याच्या स्वतःच्या अक्षौहिणीसह पुढे निघाला. त्यांचे चेहरे खंबीर पर्वतासारखे युद्धाकडे वळले. किनारपट्टीवरील शासक पांडे आपल्या सैन्याला घेऊन आला. प्रत्येकाच्या हातात रंगीबेरंगी माळा आणि हवेत उन्हाळ्या झेंड्या होत्या. पराक्रमी सैन्य हस्तिनापुरावर एकत्र येत असताना शहर स्वतःच अपेक्षेने थरथरत असल्यासारखे वाटत होते. द्रुपदाचे सैन्य त्याच्या पराक्रमी पुत्रांच्या नेतृत्वाखाली युद्धात सामील झाले. त्यांच्या उपस्थितीने पृथ्वीचा पाय हलवणाऱ्या वादळासारखे मत्स्यांचा राजा विराट आणि डोंगराळ भागातील पराक्रमी योद्धा भगदत्त पांडवांमध्ये सामील होण्यासाठी निघाले. प्रत्येक जण त्यांच्याबरोबर अक्षौहिणीचे सैनिक घेऊन आला. स्टीलवरील पोलादाच्या संघर्षाने जमिनीवरील खुरांच्या गडगडीने हवा भरून गेली होती, कारण हे दिग्गज युद्धासाठी तयार होते. दरम्यान हस्तिनापूर शहरात कौरव राजकुमार दुर्योधन त्याच्या स्वतःच्या सैन्यात उभा होता. चेहऱ्यांचा एक सागर जो कायमचा पसरलेला दिसत होता. भुरीसव आणि साल्याग हे दोन पराक्रमी योद्धे आपापल्या अक्षौहिणीसह निघाले. प्रत्येकाच्या हातात वाऱ्यामध्ये उडणाऱ्या रंगीबेरंगी झेंड्यांची राम होती. युधिकाचा मुलगा कृतवर्मने आपल्या भोस आणला आणि कुकुरांचे युद्धात नेतृत्व केले. त्यांची उपस्थिती एका घरात वादळाच्या ढगासारखी होती, जी जगावर आपला रोष पसरविण्याच्या तयारीत होती. सिंधू सोवीर देशाचा शासक जयद्रथ अक्षौहिणीच्या योग्य सैनिकांसह पुढे निघाला. त्यांचे चेहरे खडतर पर्वतासारखे युद्धाकडे वळले होते. सैन्य हस्तिनापुरावर एकत्र येत असताना शहर स्वतः अपेक्षेने थरथरत असल्यासारखे वाटत होते. पोलादावर पोलादाची टक्कर, जमिनीवर खुरांच्या गडगडाटाने हवा भरून गेली होती. कौरव सैन्याच्या दरम्यान द्रुपदाच्या राज्यातील एक पुजारी कुरुचा प्रमुख दुर्योधन याच्याकडे गेला. एका भव्य सभेत बसलेले धृतराष्ट्र, दुर्योधन, भीष्म आणि विदुरांनी पुजारीचा सन्मान केला. शुभेच्छांची देवाणघेवाण केल्यानंतर पुजारी बोलू लागला. त्याचे शब्द प्रामाणिकपणे ओढवत होते. माझ्या स्वामी, तो म्हणाला, मी तुम्हाला पांडवांच्या कल्याणाची बातमी सांगण्यासाठी आलो आहे, पण तुमच्या स्वतःच्या कल्याणाची चौकशी करण्यासाठी आलो आहे. पुढे जाण्यापूर्वी तो थोडा वेळ थांबला. नेते म्हणून तुम्हाला राजांच्या चिरंतन कर्तव्यांची जाणीव आहे, पण काय योग्य आणि न्याय आहे याची आठवण म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे पठण करेन. पुजाऱ्याचे डोळे सभागृहाच्या कानावर झरकले. प्रत्येक नेत्याच्या नजरेत त्यांची नजर पडली. त्याचा आवाज आणखी मजबूत झाला. त्याचे शब्द तोडरीचे झाले. धृतराष्ट्र आणि पांडू हे भाऊ एकाच पित्याचे पुत्र होते. त्यांचा वारसा त्यांच्यात समान प्रमाणात वाटून घेणे योग्य आहे, आणि तरीही धृतराष्ट्राच्या पुत्रांनी सर्व काही स्वतःसाठी घेतले आहे. पांडूच्या पुत्रांकडे काहीच उरले नाही. पूर्वीच्या अन्यायांचे वर्णन करताना पुजाऱ्याच्या आवाजाने दुःखाचे संकेत घेतले. माझ्या स्वामी, तुम्हाला माहिती आहे की पांडूच्या पुत्रांना राज्याचा त्यांचा हक्क कसा नाकारला गेला.
त्यांना पळून जाण्यास भाग पाडले गेले आणि तरीही धृतराष्ट्राच्या पुत्रांनी त्यांचा पाठलाग केला, ज्यांनी त्यांना इला पोहोचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यासाठी नशीब अद्याप तयार नव्हते आणि म्हणून ते जगले पुजाऱ्याच्या शब्दांनी त्याच्या स्वतःच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. पांडवांनी स्वतःचे राज्य कसे निर्माण केले केवळ फसवणुकीने ते त्यांच्याकडून चोरले गेले याचे त्यांनी वर्णन केले. धृतराष्ट्राने या कृत्याला आपली मंजुरी दिली होती आणि पांडवांना 13 वर्ष वनवासात राहण्यास भाग पाडले होते. पांडवांनी सहन केलेल्या कष्टाबद्दल बोलताना पुजाऱ्याचा आवाज अधिक तीव्र झाला तरी समारोहात त्यांना अपमान सहन करावा लागला होता आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्याबरोबर त्रास सहन करावा लागला होता. वावंतात त्यांना गौरवनीय धोक्यांचा सामना करावा लागला होता आणि विराट शहरातही त्यांना कसले दोष सहन करावे लागले होते. पुरोहितांच्या नजरा दुर्योधनाकडे खेळल्या. माझ्या स्वामी, तो म्हणाला, पूर्वीचे हे सर्व अन्याय आठवून ही शांततापूर्ण तडजोडीची वेळ नाही का? पांडवच्या पुत्रांना केवळ त्यांचा हक्क हवा आहे, तर राज्याचा त्यांचा वाटा. ते कुरु लोकांशी युद्ध करू इच्छित नाहीत, तर शांततेत जगण्याची संधी शोधतात. पूजारीचे शब्द हवेत लटकत होते. त्याचा विश्वास स्पष्ट दिसत होता. तो पांडवांच्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल बोलत होता, जे आता त्यांच्या आदेशानुसार जमले होते. सैन्याच्या 7 अक्षौहिण्या लढायला तयार होत्या आणि त्यांच्यामध्ये सात्यकी आणि वाघांसारखे वाघ होते. कुरुकुळातील महान योद्ध्यांच्या एका मेळाव्यात बुद्धीमध्ये ज्येष्ठ आणि प्रचंड तेलाने संपन्न असलेला भीष्म कुंच उभा राहिला. त्याचे डोळे सखोल समृद्धीने चमकले. त्याने फक्त ब्राह्मणाचे शब्द ऐकले होते, ज्याने पांडवांच्या दुर्दशेची कथा सांगितली होती. सौम्य डोक्याने भीष्म बोलू लागला. त्याचा आवाज कोरड्या आत्म्यांवर सुखदायक मर्मासारखा होता. हो कृष्णासोबत ते सगळे सुखरूप आहेत. हे किती भाग्यवान आहे. त्याचे डोळे आनंदाने चमकले. त्याचे डोळे आनंदाने चमकले. किती भाग्यवान की त्यांना मदत मिळाली आणि ते सद्गुणी मार्गाकडे वळले आहेत. किती भाग्यवान की कुरुच्या वंशातील त्या वंशजांना त्यांच्या चुलत भावनांसोबत शांती हवी आहे. त्याचे शब्द एका कोण्या पृथ्वीवरील हलक्या पावसाप्रमाणे प्रामाणिकपणे ओघळले. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याच्या डोळ्यांनी जमावाची छाननी केली. एकत्र जमलेल्या योद्ध्यांचे चेहरे घेतले. तो एक क्षण थांबला, जणू त्याचे शब्द उपस्थित सर्वांच्या हृदयात खोलवर बुडतील. तुम्ही जे बोललात ते खरे आहे, यात काही शंका नाही. त्याचा आवाज स्थिर आणि शांत होता. तुमचे शब्द मात्र अतिशय तीक्ष्ण आहेत, कारण मला वाटते तुम्ही ब्राह्मण आहात. भीष्माची नजर प्रीताचा मुलगा अर्जुनाकडे वळली आणि त्याचे डोळे कौतुकाने चमकले. अर्जुन बलवान आहे, शस्त्रास्त्रामध्ये प्रशिक्षित आहे आणि एक महानकार योद्धा आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज श्रद्धेने भरलेला आहे. शांततेत युद्धात त्याचा सामना कोण करू शकेल? मेघगर्जना करणारा स्वतः देखील करू शकत नाही. ती तर धनुर्धर उल्लेख करण्यायोग्य नाही. भीष्माचे शब्द दृढनिश्चयाने भरलेले होते, जणू त्याने अर्जुनाचे पराक्रम प्रत्यक्ष पाहिले होते. तेवढ्यात राधाचा मुलगा कर्णाने भीष्माच्या शब्दांमध्ये व्यत्यय आणला. त्याचा आवाज उद्धरतेने टपकला. जगात असा कोणताही प्राणी नाही ज्याला ही तथ्य माहीत नाहीत. तो हसला. त्यांची वारंवार पुनरावृत्ती करण्यात का फायदा? तो दुर्योधनाकडे वळला. त्याचे डोळे अवध्येने चमकले. भीष्माची अभिव्यक्ती शांत राहिली, परंतु त्याच्या शब्दांवर चेतावणीचा संकेत होता. जर त्यांना त्यांचे पूर्वजांचे सिंहासन परत मिळवायचे असेल तर त्यांनी ठरल्याप्रमाणे जंगलात निर्दिष्ट कालावधी घालवावा, तो म्हणाला. त्याचा आवाज ठाम पण मापलेला. नंतर त्यांना दुर्योधनावर अवलंबून सुरक्षित आणि निरोगी राहू द्याले. व भीष्माने बोलणे संपवले तेव्हा कौरव प्रमुख धृतराष्ट्राने हस्तक्षेप केला. त्याचे शब्द विनवणीने टपकले. त्याने भीष्माच्या चिंता शांत केल्या. कर्णाला त्याच्या उद्धटपणाबद्दल फटकारले आणि विचारपूर्वक भरलेल्या आवाजात संजयला संबोधित केले. मी संजयला पांडूच्या मुलांकडे पाठवीन, तो म्हणाला. त्याचे डोळे पुन्हा एकदा मिळाव्याची छाननी करत होते. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत होता. गजबजलेल्या रस्त्यांवर एक सोनेरी प्रकाश पडत होता. यशात धुशात युद्ध आणि पराभवाच्या प्रतिध्वनीने वेढलेला आंधळा राजा धृतराष्ट्र त्याच्या खोल्यांमध्ये बसला होता. तो त्याचा विश्वासू सल्लागार संजयकडे वळला आणि काळजी आणि कुतूहल यांच्या मिश्रणाने बोलला. ते म्हणतात, हे संजय, पांडव उपलक येथे आले आहेत. त्याचा आवाज मंद आणि मोजमाप करणारा होता. तो म्हणाला, जा आणि त्यांची चौकशी करा. माझ्या नावाने अजातशत्रूला नमस्कार करा आणि त्याला सांगा, नशीब तुम्ही अशा शहरात पोहोचला. तर राजाचे शब्द लक्षात घेऊन संजयने मान डोलावली. जेव्हा तो उपलव्याकडे निघाला तेव्हा धृतराष्ट्र पांडवांचा विचार न करता राहू शकला, ज्यांना तो त्यांच्या बालपणापासून ओळखत होता.
त्यांना आठवते की ते नेहमी कसे नीतिमान आणि चांगले होते. त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या कर्तव्यात ते कधीही डगमगले नाहीत. जसा संजय उपलव्याच्या शहराजवळ पोहोचला तसंच ते पांडवांना त्यांचा